वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संताची चरण संताची दुसरे चरण संताची. पंचकृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. पंचकृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सतुका, बाबाजी सतुका. कीर्तन रूपी शिवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे पाया म्हणून ज्यांच्याकडे पाहिला जातो, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय यांचा हरिपाठ ग्रंथातील अत्यंत महत्त्वपूर्ण, सर्वांना परिचित असणारा सुंदर अभंग शिवेकरता निवडला आहे. विठाला विठाला पुण्यातील क्रीडा क्षेत्राकरता प्रसिद्ध असणारं ठिकाण बालेवाडी. खरं म्हणजे इथे बाल खेळतात म्हणून कदाचित ते बालेवाडी असं नाव पडलं असावं. पण इथं येऊन जेव्हा पाहतो तर इथे साक्षात शांतीब्रह्म एकनाथ महाराज इथे आहेत. कैलासात असणारे महेश्वर आहेत आणि कैलासासहित आहेत. त्यामुळे इथे बालांची वाडी कसं म्हणावं लागेल, जीवनमुक्तांची मांदी आळी म्हणावं लागेल. विठाला विठाला माझ्या अध्ययनाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये ज्यांच्या समोर बसून मी ह्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या भूमिकेचे धडे गिरवलेले आहेत, त्यांच्या समोर आज बोलण्याचा योग येत आहे. म्हणजे मला तसा पखवाज वाजवता येत नाही, पण जो काही थोडाफार वाजवता येतो म्हणजे मला थाप टाकता येते, मला चाट मारता येते. हे जे मी प्राथमिक धडे जे शिकले मृदंगाचे, ते परमादरणीय एकनाथजी महाराज कोष्टे यांच्याकडे आहेत. त्यांच्या वहीत माझं नाव कदाचित असेल त्या लिस्टमध्ये, मोठ्या यादीमध्ये तेही कुठंतरी नाव असेल. असे ज्यांच्या समोर मी बसतो आहे तेही अनेक वर्षांपासून कथा, कीर्तन, प्रवचनाद कार्यक्रम ऐकत आहे. त्यांच्या समोर सप्ताहाचा पहिला दिवस असल्यामुळे नामचिंतनात्मक भूमिकेतून चिंतन करावं याकरता हरिपाठातला अभंग निवडला आहे. विठाला ज्ञानेश्वर महाराजांचे जे अनेक ग्रंथ आहेत त्यापैकी सर्वांना सुपरिचित, सर्वांच्या होटावर, सर्वांच्या मनावर आणि बुद्धीवर, किंबहुना अंतःकरणाच्या शेवटच्या स्तरापर्यंत ज्या ग्रंथांनी साम्राज्य मिळवलेलं आहे
असा एकमेव ग्रंथ 27 अभंगाचा अल्प काय असणारा ग्रंथ वारकऱ्यांच्या कंठाचा तो कंठभूषण बनलेला आहे. विठाला विठाला हरिपाठ म्हटलं की सर्वांच्या परिचयाचं आहे. त्यामध्ये नवीन काय असणार आहे हे तर आम्हाला माहितीच आहे, हे तर आम्ही रोजच म्हणतो. असं प्राथमिक अवस्थेमध्ये ते शब्द कानावरती पडल्यानंतर लगेच मनातून आतली प्रतिक्रिया अभिव्यक्त होते. मला माहिती आहे हे पाठ आहे तो अभंग. पहिला शब्द उच्चारण केल्याबरोबर शेवटचं पद म्हणण्याची काहींची तयारी असेल, एवढा अभंग हा अंगवळी पडलेला आहे. पण खरं सांगू, जे शब्द, जे माणसं, जे व्यक्ती अतिशय परिचयाचे होतात, अतिशय जवळचे येतात, तेव्हा त्यांच्या बोलण्याकडे, त्या शब्दांच्या अर्थाकडे फारचं लक्ष नसतं माणसांचं. रोजच घरामध्ये आईवडील असल्यामुळे आणि रोजच सांगत असल्यामुळे रोज उपदेश करतात आणि मग त्या मुलाला विचारलं तू का ऐकत नाही, ते म्हटले त्यांचं ते कायमचंच आहे. कायमचंच आहे, मग ते महत्वाचं नाही का? ते महत्वाचं आहे, पण अतिपरिचयात झाल्यामुळे चांगल्या महत्वाच्या गोष्टीची देखील अवज्ञा करण्याची माणसाची तयारी होते. तसे हा अभंग ज्या ग्रंथामध्ये आहे तो ग्रंथ हरिपाठ 27 अभंगाचा आहे आणि 27 अभंग वारकऱ्याने स्नान करताना पहिला तांबे अंगावरती घेतला, आता कपडे घालेपर्यंत संपूर्ण हरिपाठ पूर्ण होतो. एवढा हरिपाठ सगळ्यांच्या परिचयाचा आहे. त्यामध्ये असून असून काय असणार आहे अशी त्या अभंगाकडे पाहण्यातून एक प्रथमदर्शी भूमिका निर्माण होते. पण जे मोठे माणसं असतात ते साध्या भाषेत जरी बोलले तरी महत्त्वपूर्ण असतं आणि अवघड भाषेत जरी बोलले तरी महत्त्वपूर्ण असतं. विषय काय नाही, समोरचा व्यक्ती कोणत्या अधिकाराचा आहे त्यानुसार वक्ता आपल्या विचाराची आणि अभिव्यक्तीची भाषा बदलवत जरी असला पण त्यातला सार, त्यातलं मर्म मात्र तो सगळीकडे समानच ठेवत असतो. वेदाची भाषा अतिशय, त्याचं रहस्य अतिशय अवघड आहेत. शास्त्राची भाषा अतिशय अवघड आहेत, पुराणांची भाषा अतिशय अवघड आहेत. पण सर्वसामान्य माणसाला वेदाचं, शास्त्राचं, पुराणांचं रहस्य कळावं ह्याकरता ते सगळे शास्त्र, पुराण, दर्शनकार एकत्रित आले आणि सर्वांचं सहार आपल्याला अर्काच्या रूपामध्ये सामान्य माणसाला देता येईल का? मंथन करता येत नसेल, पण मंथन करून लोणी काढल्यानंतर तुमच्या हातामध्ये दिल्यानंतर ते खायला काय हरकत आहे? तसं वेद, शास्त्र, पुराण, दर्शनकार, उपांग, शिक्षा, कल्प, व्याकरण, छंद, निरुक्त, ज्योतिष, वेद आणि षडांग या सगळ्या शास्त्रांचं सार काय असेल तर ते भगवंताचं नामचिंतन आहे. ते भगवंताचं नाम आहे आणि ह्या नामाचंच प्रगटीकरण ज्ञानोबरायांनी ह्या अभंगाच्या, या संपूर्ण हरिपाठाच्या माध्यमातून प्रगट केलेलं आहे. विठ्ठला आणि शक्यतो ह्या अभंगाचं चिंतन मी हरिपाठाच्याच माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मी अगोदर केलेलं जे विधान होतं ते विधान देखील हरिपाठातलंच होतं, म्हणून सगळ्यांच्या पाठाचा हरिपाठ आहे. म्हणून मी वाक्य बोलल्याबरोबर हे वाक्य कोणत्या अभंगाचा अर्थ आहे ते आपल्या हृदय मंचावरती त्याचे स्पंदन झाले पाहिजे. मग मी आता अगोदर म्हटलो आहे, चहुवेद जाण साई शास्त्री कारण 18 पुराणे हरे हरे गाते 18 पुराणे 18 पुराणे हरी गाते 18 पुराणे बहुवेदी जाण शाही शास्त्र कारण 18 पुराणे
हरिशिवा अठरा ही पुराणे हरिसेवा निजान शाही शास्त्री अठरा ही पुराणे हरिशिवा अठरा ही पुराण हे मराठीत सांगितल्यामुळे लवकर पटणार नाही, पण हेच जर संस्कृत सांगितलं तर हो हो असेल बरं का. मग आलोड्य सर्व शास्त्राणी विचार्यच पुनः पुनः इदम एकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायण सदा. इदम एकम सुनिष्पन्नम, हेच एकमेव सर्व शास्त्रातून निष्पन्न झालेलं आहे, ते म्हणजे ध्येयो नारायण सदा. त्या परमात्म्याचं, त्या हरीचं ध्यान करणं हे सर्व शास्त्रांचं सार असल्यामुळे ज्ञानोबारायांनी हे सर्व सुलभ भाषेमध्ये प्रगट केलं. पण हरिपाठ नीट समजून घ्यायचा असेल तर त्याचा ज्ञानेश्वरीचा सांगोपांग पूर्ण अभ्यास झालेला आहे. ज्याने अमृत अनुभवाचं श्रेष्ठ महापुरुषांच्या सानिध्यामध्ये राहून गुरूंच्याकडून अमृत अनुभव समजून घेतलेला आहे. 1400 वर्षाच्या योग्यांच्या करता समजावून सांगितलेली मुक्ताबाईंच्या माध्यमातून जी चांगदेव 65 आहे, ती चांगदेव 65 ज्याने अवलोकनामध्ये आणलेली असेल. जगामध्ये जेवढे संवाद आहे तेवढ्या संवादाचं सुंदर एकत्रीकरण म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची गाथा आहे. त्या गाथेच्या मध्ये ज्याने अवगाहन केलं असेल आणि हे सगळं पाहिल्यानंतर मग त्या सगळ्या शास्त्रांचं सार सोप्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेलं आहे. विठाला विठाला म्हणून हरिपाठामध्ये सांगितलेले सिद्धांत जे आहे अतिशय थोड्या थोड्या आणि छोट्या छोट्या वाक्यामध्ये आहेत. जर आपण ते वाक्य समजून घ्यायला गेलो तर हरिपाठ अतिशय अवघड आहे असं आपल्या लक्षात येईल. पण हे तेव्हा लक्षात येईल की जेव्हा ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 आणि गाथा परिपूर्ण परिशीलन केलं असेल, तुकोबरायांची गाथा वाचली असेल आणि मग ज्ञानोबरायांच्या हरिपाठाच्या एका एका पदाकडे जर पाहिलं तर घागर में सागर, इंग्रजीमध्ये म्हणतात ऑल इन वन, सर्व काही एका ठिकाणीच पाहायला भेटेल असा अद्वितीय परम पावन ग्रंथ म्हणजे हरिपाठ आहे. विठाला 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 27 अभंगाचा ग्रंथ असल्यामुळे हा हरिपाठ 3 टप्प्यामध्ये विभागलेला आहे. 9 अभंग झाले की मध्येच भजन घ्यायचं, पुन्हा पुढचे 9 अभंग झाले की पुन्हा विठोबा रखुमाईचं भजन घ्यायचं आणि मग 27 अभंग पूर्ण होता न होता कुठे तो शेवटचं जेव्हा चरण येतं तेव्हा संजीवन समाधीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. समाधी संजीवन हरिपाठ समाधी संजीवन हरिपाठ समाधी संजीवन हरिपाठ समाधी संजीवन ज्ञानदेवा प्रभा निवृत्ती देवतान ज्ञानदेवा प्रभा निवृत्ती देवतान
बघा हरिपाठाची विशेषता. आपण जिथे आहोत तिथे, ज्या घरामध्ये आहोत तिथे बसून आत्मसाधना प्रारंभ जर केली तर त्या साधनेचा परिपाक शेवटपर्यंत ह्या स्थितीपर्यंत यावा की जिथे संजीवन समाधीची अनुभूती त्या साधकाला यावी. पण संजीवन समाधीची अनुभूती साधकाला येण्याकरता त्याला हिमालयात जावं लागेल का? त्याला कोणत्या जंगलात जावं लागेल का? त्याला गंगेच्या काठावरती शिवालयाच्या मंदिरामध्ये कुठे जावं लागेल का? तर हरिपाठामध्ये उत्तर आहे नाही. सुखे येतो घरा नारायण नारायण, सुखे येतो घरा नारायण नारायण, सुखे येतो घरा नारायण नारायण, सुखे येतो घरा नारायण. नवगती सायास जागे बळांतरा, सायास जागे बळांतरा, सायास जागे बळांतरा, जागे बळांतरा. नारायण नारायण, सुखे येतो घरा नारायण नारायण, सुखे येतो घरा नारायण नारायण, सुखे येतो घरा नारायण. सुखे येतो घरा नारायण. पण हरिपाठाच्याच संदर्भातून जो बोलायचं ठरलं, असोनी संसारी, संसारी असोनी म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे आरंभ जर केला तर त्याचं पर्यवसन समाधीच्या अनुभूतीपर्यंत येतं. फक्त जिथून बसलात आणि जिथे जायचं आहे त्या मधला अंतर जात असताना कोणती साधना करायची? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही ज्या ठिकाणी बसला आहात तिथून साधनेला आरंभ जर केला तर समाधीच्या अनुभूतीपर्यंत जाता येतं. अर्थात घर टू समाधी हा प्रवास ह्या हरिपाठ ग्रंथामध्ये आहेत. आणि म्हणून हा हरिपाठ ग्रंथ मॅन्युअल बुक ऑफ लाईफ असा हा ग्रंथ आहे. मॅन्युअल बुक ऑफ लाईफ म्हणजे काय? जर आपण मोबाईल घेतला तर एक पुस्तक येतं, कम्प्युटर घेतलं तर पुस्तक येतं, कोणतंही नवीन एखादं इन्स्ट्रुमेंट घेतलं इलेक्ट्रॉनिक्स तर त्यामध्ये एक छोटंसं पुस्तिका येते आणि त्या पुस्तिकामध्ये लिहिलेलं असतं हाऊ टू ऑपरेट इट. हे याचं चलन वलन, याचं ऑपरेशन कसं करायचं, याचं चालवायचं कसं, याची माहिती सांगितलेली असते. मग साधी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरावी कशी याची माहिती सांगण्याकरता मॅन्युअल बुक ऑफ कम्प्युटर, मोबाईल असं वेगवेगळं असतं. पण हे जरी असलं पण एवढं मोठं विश्वराने दिव्य शरीर दिलेलं आहे, ते जीवन कसं वापरावं याचं मॅन्युअल बुक ऑफ लाईफ मीन्स हरिपाठ. विठाला आणि हे तुम्हाला मी प्रत्येक अभंगाच्या चरणातून मी सिद्ध करून देऊ शकतो. पण तेवढा आपल्याला वेळ नाही. पण तरी देखील मी वाक्य उच्चारलं आहे म्हणून त्याबद्दल नुसतं प्रतिज्ञा जर केली तर सिद्ध होत नाही. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी, नुसतं प्रतिज्ञा करून सिद्धी होत नाही तर लक्षण आणि प्रमाणांच्या साह्यानं जर बोललं गेलं तर त्या वाक्याची सिद्धी होते. आणि म्हणून याही संदर्भात मी बोलेल विठाला विठाला. मी इथून सुरुवात करील. आजकाल लोक शिकलेले आहेत. कोणी BA होतं, कोणी MA होतं, कोणी MCOM होतं, कोणी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होतं, कोणी मेकॅनिकल इंजिनियर होतं, कोणी IT करतं, कोणी TT करतं. अशा एवढ्या जेवढे काही ज्ञानशाखेच्या जेवढ्या शाखा आहेत, ब्रँचेस ऑफ नॉलेज जेवढ्या आहेत, त्या सगळ्यांच्या मध्ये एक करावं लागतं, प्रयत्नपूर्वक अभ्यास करावा लागतो. प्रयत्नपूर्वक अभ्यास केला नसेल तर तुम्हाला CA होता येणार नाही,
तुम्हाला कलेक्टर होता येत नाही, तुम्हाला काही होता येत नाही. अर्थात प्रत्येक गोष्टीसाठी तप करावं लागतं आणि प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये ते तप करून काहीतरी प्राप्त करून घेणं हे त्याचं साध्य असतं. म्हणून काही माणसं म्हणतात ना, माझं दैवत काही नाही, मृदंग हेच माझं दैवत. कुणी असं म्हणेल गाणं हेच माझं दैवत, कुणी असं म्हणेल बोलणं हेच माझं दैवत. पण गाणं असो, वाजवणं असो, कला असो, साहित्य असो, संगीत असो, नृत्य असो, ते जेही काही प्राप्त करायचं आहे ते तपाशिवाय प्राप्त होत नाही. आणि म्हणून त्याकरता खडतर परिश्रम करावेच लागतात. तपेवीन दैवत. नुसतं ह्या ठिकाणी फक्त दैवत म्हणजे देव नाही, तर प्रत्येकाच्या जीवनातलं दैवत हे वेगवेगळं आहे. कोणाच्या जीवनात दैवत साहित्य असेल, संगीत असेल, नाटक असेल, कोणाचं राजकारण असेल. आपल्याला जे काही प्राप्त करून घेवायचं आहे ते ध्येय त्याच्या जीवनातलं दैवत असतं आणि त्या दिशेने त्याची वाटचाल असते आणि ते करण्याकरता त्याला खडतर परिश्रम करावेच लागतात. त्याला म्हणतात तप. ते प्राप्त कसं होईल म्हटले, विदाउट एफर्ट्स यू विल नॉट गेट एनिथिंग. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला काही भेटू शकत नाही. आणि म्हणून ते तप हा शब्द सांगतो शिकणाऱ्या लोकांना की प्रयत्न केल्याशिवाय साध्य प्राप्त होत नाही. तपेविन दैवत. राजकारणी लोक म्हणतील आम्ही देवाला मानतच नाही, तर देवाच्या संबंधाने विचार करण्याची गरज नाही. म्हणून सत्ता जर असेल तर देवाला न मानणारे कम्युनिस्ट लोक कीर्तनाला येऊन बसतातही. कीर्तना आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जर त्यांना विनंती केली की आम्हाला देणगी द्या, मंदिर बांधायचंय, जीर्णोद्धार करायचंय, ते म्हणतात किती देऊ? देऊ का 20 लाख? देऊ का 15 लाख? म्हटले हो द्या. पण म्हटलं तुम्हाला पूजा करायला यावं लागेल तिथे. ते मनातून म्हणतात मी देवाला मानत नाही, पण तरी पूजा देखील करतात, पैसे देखील देतात. मग त्यांना सांगितलं तुम्ही तुमचा देवावरती विश्वास नाही, तुम्ही देवाची पूजा केली, 2-3 तास त्या मंदिरामध्ये बसलात, हे कशा करता? ते म्हटले आम्ही हरिपाठाकडे फक्त धार्मिक ग्रंथ म्हणून पाहत नाही, हरिपाठाकडे जीवन ग्रंथ म्हणून पाहतो. म्हणून देवाधर्माचं आम्ही काही पाहत नाही, पण त्या हरिपाठामध्ये लिहिलं आहे जर दिलं नाही तर प्राप्त होत नाही. जर दिलं नाही तर प्राप्त होत नाही. काय बरं चरण असेल ते? धिदल्या विन प्राप्त. मग नास्तिक जरी माणसं असले तरी त्यांना माहिती आहे इथं जर काही दिलं नाही. 25 लाख का दिले तुम्ही? ते म्हटले 10,000 लोकसंख्या इथली. मग माझे 25 लाख गेले तरी चालेल, पण 10,000 लोकांचं मत जर मला भेटलं तर माझा नवीन जन्म होईल 5 वर्षाकरता. विठाला विठाला आहे का नाही? धिदल्या विन प्राप्त. तिथे आहे उपयोग. शेतकरी लोक नेहमी चिंता करतात, आत्महत्या करतात. आता बऱ्याच लोकांनी केली. अति पाऊस पडला तरी आत्महत्या, नाही पडला तरी आत्महत्या. म्हणजे आत्महत्या कधी करायची नाही, आत्महत्या करायचीच. कारण पडला तरी आत्महत्या, नाही पडला तरी आत्महत्या. अहो म्हटले शेतकऱ्यांच्या करता अनेक योजना सरकारच्या आहेत, पण सरकार आणि ते निवडून आलेले लोक आणि ते पदाधिकारी तुम्हाला सांगत का नाही? ते म्हटले त्यांनी सगळ्या योजना शेतकऱ्यांना सांगितल्या असत्या, पण शेतकऱ्यांच्या वरती यांचं प्रेम असतं तर. हे सुद्धा कुठं सांगितलं आहे म्हटले हरिपाठामध्ये. गुजवीन हित कोण सांगे. जर तुमचं प्रेमच नसेल, सौख्यच नसेल, फक्त तुमचा संबंध केवढा आहे, 10,000 दिले, 20 लाख दिले आणि 10,000चं मत घेतलं, 5 वर्षाकरता तुमचा आमचा संबंध नाही. योजना जरी आल्या त्या आमच्याच खिशात, आणि योजना जरी आल्या त्या आम्हीच घेतलेले 100-100 एकर ज्या जमिनी आहेत त्याचं डेव्हलपीकरण करण्याकरता त्याचा उपयोग आम्ही करणार, शेतकऱ्यांच्या करता नाही. का तुम्ही सांगत का नाही? तहसीलदार का सांगत नाही? तलाठी का सांगत नाही? सर्कल का सांगत नाही? कलेक्टर का सांगत नाही? ते म्हणतात आमचं काय अडलंय, पैसे भेटतोय ना तिकडनं, आणि त्यांचं कुठे आमच्यावरती प्रेम आहे, आमचं कुठे त्यांच्यावरती प्रेम आहे. आणि म्हणून तिथपर्यंत ते पोहोचत नसल्यामुळे गुजवीन हित कोण सांगे. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं मग तुम्ही कशाला सांगतात जगाला हे? तुम्ही सांगू नका म्हटले. ते म्हटले लोकांचं जरी जगावरती प्रेम नसलं पण माझं मनापासून प्रेम लोकांच्या वरती आहे. विठाला आठवलं का चरण तुम्हाला? मी जे बोललो ते आठवलं का? ज्ञानदेव सांगे
दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय. मी का सांगतो म्हटले, कारण माझं समाजावरती प्रेम आहे. माऊलीचं अंतःकरण असल्यामुळे सगळ्या जगावरती मातृत्वाने प्रेम केलं, म्हणून अजूनही लोक संख्या वाढत जाते आणि तितक्याच संख्येने लोक माऊलींच्या वरती प्रेम करतात. कारण त्यांनी जगावरती प्रेम केलं म्हणून विनाकारण लोक माऊलीवरती प्रेम करतात. का प्रेम करतात? कारण त्यांनी सांगितलं आहे ना, गुजवी नाही तर कोण सांगे, मी सांगे असं माऊलीने म्हटल्यामुळे या वाक्यातून त्यांचं मातृत्व विशाल अंतःकरण प्रगट झालं आणि त्यामुळे सगळेच लोक त्यांना माऊली या नावाने संबोधतात. विठाला विठाला असे बरेच मुद्दे आहेत. आणखी 2-3 सांगतो मग अभंग काढ देतो. काही लोक स्वतःच्या कर्तृत्वावरती अत्यंत विश्वास ठेवतात. पराक्रम आणि कर्तृत्व या 2 गोष्टीकडे इतका त्यांचा विश्वास असतो. शून्यातून मी विश्व निर्माण करील, लात मारील तिथे पाणी काढील, अशा कर्तृत्व संपन्न माणसांच्या बोलण्यातनं अभिव्यक्त होणाऱ्या या वाक्यांचा वर्षाव होत असतो. मी हे करील, मी ते करील, मी ते करील. परंतु त्यांच्या अंगातली शक्ती संपूर्ण गेल्यानंतर नाकावर बसलेली माशी देखील हाणण्याकरता त्यांच्या अंगात शक्ती नसते. तेव्हा त्या माशा सगळ्या अंगावरती बसतात आणि मग म्हणतात, लात मारील तिथे पाणी काढील. तुझ्या पोटामध्ये एवढं पाणी झालेलं आहे, डॉक्टर बोलावलं तरी लवकर पोहोचत नाही, बोल आता काय करायचं. जेवढे काही रोग आहे, माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटल्याप्रमाणे कृग्रहांची राशी एकत्र आली आणि जेवढे रोग आहेत तेवढे रोग त्यांनी आक्रमण केलं. आता कोण येईल तिथे? डॉक्टरला दया येईना, तो म्हणतो हे माझ्या पलीकडचं आहे, माझ्या कक्षात येत नाही. मशीन मध्ये तपासलं, मशीन मध्ये काही कळेना. मग सासू सुना मुलं नातू तेही म्हणायला लागले, आता खरं आम्ही वाटच पाहत आहोत, पण आता कसं त्यांना इंजेक्शन द्यावा म्हणावं. मग आता माऊली म्हणतात, अशी एक स्थिती आली तिथे धावून यायला कोणीच तयार होईना, धावून यायला कोणीच तयार होईना. आणि ज्यांच्या करता आतापर्यंत दिवस आणि रात्र परिश्रम केले ते कोणी येईना, आणि ज्याच्या करता मी प्रयत्न करायला पाहिजे होते त्याच्याकरता मी प्रयत्न केले नाही. असा कोणता गुण संसारामध्ये आहे की ज्या गुणामुळे मी त्याच्याकडे प्रवृत्त झालो नाही? रात्रंदिवस मी प्रयत्न केला. कोणतं आठवलं तुम्हाला आता? सायास करेसी प्रपंच दिननिसी, हरिसी न भजसी कोण्या गुणे. कोण्या गुणे? मला वाटलं सत्ता, संपत्ती, अधिकार, वैभव, ही प्रजा, माझं पोझिशन, माझं स्टेटस हे कधी सहाय्य करील म्हटले, पण ह्यापैकी कोणीही आलं नाही. आणि आता शेवटचा पर्याय उरला, हरी येईल. म्हणून माऊली म्हणतात, खरंच हरी येईल. हरीशी करुणा येईल तुझे, हरीशी करुणा, हरीशी करुणा येईल तुझी, तुझी हरीला करुणा येईल. कारण का? त्या शेवटच्या क्षणामध्ये सर्वांचा धावा केला, पण हरिवीन धावया न पवे कोणी. हरीशिवाय कोणीही तयार होईना, फक्त हरीच तयार झाला. कारण हरी हा कृपावंत आहे, म्हणून हरीशी करुणा येईल तुझी. अर्थात हे देखील माणसाने कर्तृत्व संपन्न जरी असलं तर असाही एक क्षण येऊ शकतो की असं घडू शकतं, आणि त्याकरता अभंगाकडे, हरिपाठाकडे सगळं असताना प्रवृत्त होणं अत्यंत आवश्यक आहे. विठाला विठाला पुष्कळ झालं, पण आणखी 2 मुद्दे सांगतो. खरं हरिपाठावर बोलायचं आहे आपल्याला ना. मी मग अशी म्हटलं होतं, या अभंगावरती बोलताना
हरिपाठातूनच हरिपाठावरती बोललं. जर हरिपाठाचा अर्थ कळाला तर हरिपाठाच्या प्रत्येक पदाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्पर्श करण्याची शक्यता आहे. विठाला विठाला लोक म्हणतात अध्यात्माचा फायदा काय, अध्यात्माचा फायदा काय. व्हॉट इज द यूज ऑफ स्पिरिच्युअलिटी, व्हॉट विल गेट आफ्टर द डुईंग समथिंग अबाउट द स्पिरिच्युअल. मी अध्यात्माचं काही केल्यानंतर मला काय प्राप्त होणार आहे. तुला जे प्राप्त होणार आहे ते सामान्य माणसाला कळू शकत नाही. हरिपाठामध्ये उत्तर आहे. ते जीवजंतूशी केवी कळे. सामान्य जीवजंतूला अध्यात्मापासून काय फायदा होतो हे म्हटले जीवजंतू तर सोडूनच द्या. न करवे अर्थ उपनिषदा. अरे अध्यात्मापासून परमात्म्याच्या नामचिंतनापासून काय प्राप्त होतं याचं स्पष्टीकरण वेदांनी उपनिषदांनी करण्याचा प्रयत्न केला तो त्यांना झाला नाही. तर आयुष्यभर विषयांच्या संपादनामध्ये आपलं आयुष्य बर्बाद केलं. त्या जीवजंतूंना तुझ्या अध्यात्माचा काय उपयोग होणार आहे तुला कसं कळणार. ते जीवजंतूशी केवी कळे. विठाला विठाला ते म्हटले एवढं बोलून सांगू नका ना, फायदा सांगा. तुम्हाला विचारलं मी फायदा काय होईल हे सांगा असं विचारलं. तुम्ही सांगता ते जीवजंतूशी केवी कळे न करावे अर्थ उपनिषदा. हे काय उत्तर झालं का तुमचं. आम्हाला सांगा आम्ही हरिपाठ म्हटल्यानंतर आम्हाला त्याचा उपयोग काय. 2-3 उपयोग आहे हरिपाठाच्या फलश्रुतीचे. माऊली सांगतात तू, तुझी आई, तुझे वडील, तुझे भाऊ, तुझे जेवढा काही परिवार आहेत ना वैकुंठाला ते जातील. आणि वैकुंठाला गेल्यानंतर जसा परमात्मा चतुर्भुज आहेत त्याप्रमाणे सशंक चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरशेरुहे क्षणम. जसा परमात्मा आहे ना तसा सगळाची सगळा तुझा परिवार वैकुंठाला गेल्यानंतर देवासारखा होईल. चतुर्भुज नर होनी ठेले, चतुर्भुज नर होनी ठेले, चतुर्भुज नर होनी ठेले, चतुर्भुज नर होनी ठेले. सुभाता सगोत्र अपार, सगोत्र अपार, मातृभाता सगोत्र अपार, मातृभाता सगोत्र अपार. चतुर्भुज नर होनी ठेले, चतुर्भुज नर होनी ठेले, नर होनी ठेले, चतुर्भुज नर होनी ठेले. बस एवढंच. याच्यापेक्षा काही नाही का म्हटले. आमची आई वडील हे अहो म्हटले दोन्ही पक्ष पायी उद्धरती. 2च पक्ष का, बाकीच्यांचं काय. बाकीच्यांचं नेमकं काय म्हणायचं तुम्हाला. अहो आमच्या आईचं झालं, वडिलांचं झालं, माझं झालं, पण मी ह्या कुळामध्ये जन्माला आलेलो आहे ते ह्या दोघांच्यामुळे नाहीत. त्यांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, आतापर्यंत जेवढे पूर्वज होऊन गेले त्यांच्याकरता काय. अरे म्हटले तू जर हरिपाठ जर केला, भगवंताचं नामचिंतन केलं, भगवंताचा जर प्रिय झाला तर आतापर्यंत तुझ्या वंशामध्ये जेवढे काही जन्माला आले असतील त्या सगळ्यांच्या सगळ्या लोकांना वैकुंठाला जाण्याकरता मार्ग अतिशय सोपा झालेला आहे. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ, मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. सगळ्यांचा हरिपाठ पाठ असल्यामुळे ना पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा बरोबर आहे. मागचं काय, मागचं काय माहिती काय. तुम्ही सांगितलं ना पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, मग सोपं सांगितल्यानंतर अवघड कशाला आठवायचं काही. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा अर्थात हाही फायदा आहे. आणि म्हणून हाच फायदा नाही
तर हरिपाठ हा नेहमी म्हटला जात असल्यामुळे जसं योगासनामध्ये 84 आसनं प्रमुख आहेत, तसं वारकऱ्यांच्या मध्ये ज्या काही नृत्य आहे, ज्या पावले आहेत, त्या अनेक पावल्या जरी असल्या तरी 84 पावल्या प्रमुख आहेत. म्हणून त्या हरिपाठामध्ये 84 पावले आहेत. हरिपाठात नाही ना, सगळ्या त्या नृत्यांच्या गाण्यामध्ये पावल्यांच्या मध्ये 84 पावल्या प्रमुख आहेत. आणि त्यामुळे हरिपाठ नाचून म्हटल्यानंतर हरिपाठ जेव्हा होतो तेव्हा 84 आसनं पूर्ण होतात. आणि ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान हे जेव्हा चाल लावून पूर्ण म्हटले जातात तेव्हा तुमचे सगळे प्राणायाम पूर्ण होतात. अलोम विलोम जे आहेत ना, भस्त्रिका ज्या वगैरे सगळ्या जे आहेत, ते सगळ्या प्रक्रिया या हरिपाठामध्ये नाचून हरिपाठ म्हटल्यानंतर प्राणायाम पण पूर्ण होतो, आसन पण पूर्ण होतं. आणि या सगळ्यांच्या मध्ये तुम्ही भाव ओतल्यामुळे भक्ती पण परिपूर्ण होते. कारण हे सगळं जरी केलं, नाचणारे लोक तिथे पण आहेत. नाचणारे लोक लग्नाच्या समोरही नाचणारे आहेत, उड्या मारणारे आहेत. पण सगळं जरी असलं तिथे फक्त परमात्म्याच्या अस्तित्वाविषयी भाव नसल्यामुळे त्यांच्या नाचण्याला भक्ती म्हणत नाही. आणि इथेही नाचणं असतं, उड्या मारणं असतं, पण त्या सगळ्या प्रक्रियेच्यामध्ये भाव आणि भक्ती हा रस ओथंबलेला असतो, त्यामुळे याला भक्ती म्हणतात. हाही महत्वाचा एक भाग आहे. विठाला विठाला आता हे जरी बोलत राहिलो तर किती दिवस लांबेल ते. म्हणून आता एखाद्या कमळाच्या सुगंधी फुलावरती भ्रमर जेव्हा येतो तेव्हा त्याचा सुगंध लांबवरती पसरलेला असतो आणि त्याच्या वासाने तो भ्रमर गुंजारव करत येतो. आणि जवळ येता 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 ज्याचा सुगंध आहे त्या भ्रमराजवळ येत असताना त्याला वाटायला लागतं एवढा मोठा सुगंध आहे या कमळाच्या मध्ये परागामध्ये. आणि समजा मी अचानक जर त्या पानांच्या वरती पाकळ्यांच्या वरती जर बसलो गेलो आणि हे जर त्या कमळाला कळालं तर कदाचित त्या पाकळ्या कुचंबसतील ना. आणि ज्या मोकळ्या हृदयाने मकरंद द्यायचा आहे तो मकरंद मला घेता येणार नाही. आणि म्हणून त्या फुलाच्या वरती बसण्याच्या अगोदर ते भ्रमर आहे ना, अत्यंत नाजूक त्याने आपला आवाज कमी 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 असं करत 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 आणि एकदम आवाज कमी झाला की हळूच त्यावरती बसत. तसं या अभंगाच्या अवतीभोवती फिरत 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 आल्यानंतर मला आता पुन्हा या अभंगाकडे जेव्हा मी यायला लागतो तेव्हा ह्या अभंगातल्या कोणत्या पदाला स्पर्श करू असं मला वाटायला लागतंय. विठाला विठाला मी का असं म्हणतो, कारण हरिपाठामध्ये ही साधना असल्यामुळे या अभंगामध्ये एक साधना सांगितली आहे. तर आपल्या हे शरीर जे आहेत ना, या शरीराच्या मध्ये जर आपण जर पाहिलं तर देह पण आहे, इंद्रिय पण आहेत, मन पण आहेत आणि बुद्धी पण आहेत. कैलास महाराज हरिपाठामध्ये देहाच्या करता साधना सांगितलंय, इंद्रियाच्या करता साधना सांगितली आहे, मनाच्या करता साधना सांगितली आहेत आणि या प्रस्तुतच्या अभंगामध्ये बुद्धीच्या करता साधना सांगितली आहे. तुम्ही म्हणाल कशावरून कशावरून काय आहेच अभंगामध्ये ते. पण एका एका वाक्य जर सांगायचं ठरलं तर आपल्याला प्राप्त झालेला हा देह तीर्थयात्रेच्या माध्यमातून जर आपण तीर्थाच्या ठिकाणी गेलो, व्रताच्या ठिकाणी गेलो आणि तिथे काशीला गेलो, मथुरेला गेलो, आळंदीला गेलो, देहूला गेलो आणि तिथलं पाणी पाहिलं, इथं आंघोळ करायची, घाण पाणी आहे, इथं काय आंघोळ करायची. पण माऊली सांगतात तीर्थाला व्रताला गेल्यानंतर पाणी घाण आहे याकडे पाहू नका. ते पाणी ज्या परमात्म्याच्या सानिध्याजवळून जातं, ज्या महापुरुषांच्या समाधीच्या लगत जातं, त्यामुळे तिथल्या पाण्याला जरी स्वच्छता नसेल पण तिथल्या पाण्याला शुद्धता आहे. ते पाणी शुद्ध आहे असा जर तुम्ही भाव धरला तर त्या भावाच्या मुळे ती देवता तुमच्या घरी स्वतःहून पाहुणा होईल. आठवलं का प्रमाण
परमात्मा पाहुणा होईल. शमदमा वरी हरी झाला. किंवा तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. तुम्ही म्हणाल आम्हाला त्याला पाहुणा करायचं नाही. माऊली म्हणतात तुम्हाला जर पाहुणा करायचं नसेल तर तुम्हाला पाहुणा व्हावा लागेल. म्हटलं हा, तुम्ही त्याला तरी पाहुणा करा, आणि जर तुम्ही त्याला पाहुणा केला नाही तर तुम्हाला तरी कोणाचा तरी पाहुणा व्हावा लागेल. पण तो पाहुणा केला तर जीवनात फायदा आहे, पण तुम्ही जर पाहुणा झालात त्याचा तर मग लय अवघड आहे. यमाचा पाहुणा प्राणी होय, तोही पाहुणा आहे आणि हाही पाहुणा आहे. बघ कोणता करायचा आहे. तीर्थव्रताच्या ठिकाणी जर भाव धरला तर तो पाहुणा होईल, आणि ते भाव धरला नाही तर तुला पाहुणा व्हावा लागेल. आणि मग मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. अर्थात ही आहे माणसाच्या शरीराच्या करता साधना. दुसरा आहे आता इंद्रियांच्या करता साधना आहे. ज्ञानेश्वरीमध्ये इंद्रियांचा एक स्वभाव सांगितला आहे. आतापर्यंत मनुष्य 84 लक्ष योनीमधून फिरून आल्यामुळे प्रत्येक जन्मामध्ये त्याने विविध विषयांचा भोग घेतला. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. आणि हे करत करत तो इथे आल्यामुळे या इंद्रियांना मागची सवय आहे. विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही, ऐसा स्वभावची पायी इंद्रियांचा. आणि मग हे इंद्रिय तू हरिपाठ करायला जर लागला तर तुला म्हणतील करू नको करू नको करू नको. तेव्हा एक काम कर, या इंद्रियांचं ऐकू नको. म्हणून या इंद्रियांच्या तादात्म्यामध्ये आड बसून लपू नको बर का. इंद्रिया सवडी लपू नको, लपू नको. इंद्रिया सवडी लपू नको, इंद्रिया सबडे लपू नको, इंद्रिया सबडे लपू नको. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. धरती काढी सर्व माया तोडी, जगती काढी सर्व माया तोडी. इंद्रिया सबडी लपू नको, लपू नको. इंद्रिया सबडी लपू नको, इंद्रियाचं वडील इंद्रियाचं वडील ही आहे इंद्रियांच्या करता साधना. देहाच्या करता साधना. आता आहे मनाच्या करता साधना. ह्या मनाचा एक स्वभाव आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात ह्या मनासी एक निके, जे देखिल्या गोडीच्या ठाया सोखे. या मनाचा एक स्वभाव आहे म्हटले. त्याला जी गोष्ट आवडते ना त्या गोष्टीच्या विषयी ते मन सोकावतं. पुन्हा 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 तिथे जातं, आणि नको तिथे जातं, नको तिथे अडकून बसतं. आणि नको तिथे अडकून जर बसलं तर त्याचा प्राण तिथे जातो. ते तर उत्तीर्ण होईल प्राणे परी कमळदळ चिरुणेने. पण माऊली हाच दृष्टांत विघातक आहे ज्ञानेश्वरीमध्ये, पण तोच दृष्टांत हरिपाठामध्ये साधने करता सुलभ सांगितला आहे. अरे बाबा, मन इकडं तिकडं धावत असेल, पण ते मन जर प्रभूच्या ठिकाणी जर धावलं तर ते मन त्या ठिकाणी शांत होतं. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मार्गी गेला तो तिथे मुकला, मार्गी गेला तो तिथे मुकला. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, स्थिरावला धन्यतेने तो तिथे पोहोचला. तो एवढंच नाही, भ्रमर गुंतले सुमन कलिके. त्या सुमन कलिकामध्ये ते गुंतलं. तिथे तो
उत्तीर्ण होईल प्राणे विघातक आहे, पण इथे धन्यता दिलेली आहे, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. हे झालं सगळं. परंतु ही साधना का सांगितल्या? कारण जेवढ्या वासना विकार असतात ते पहिल्यांदा देहात येतात, नंतर इंद्रियात येतात, नंतर मनात येतात आणि सगळ्यात सूक्ष्म घर करून राहतात त्या बुद्धीमध्ये. आणि म्हणून साधना करण्याकरता आरंभ करता 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 कधी लोकांचं पाहून करावं, करता करता कधी कधी आपल्याही मनाला ते बुद्धीला सुचलं पाहिजे, खरंच मी मनापासून ते करतो आहे का? माझी दांभिकता नाही ना, मी कर्म करतो, क्रिया करतो, धर्म करतो, या सगळ्या माध्यमातून मी करत जरी असलो तरी ते माझ्या बुद्धीने स्वीकारलं आहे का? ते नाहीतर काय होतं, काय टाळ्या वाजवलेला आहे, हाताने टाळ्या वाजवल्या, कीर्तनकार म्हणतो म्हणा म्हणा विठ्ठला विठ्ठला, अरे काय रे झालं की नाही? ते म्हणजे शरीराने केलं ते, हाताने केलं ते, मनाने म्हणतो अरे ह्या लोकांचं कामच ते असतं, ते म्हणतो मनाने स्वीकारलं नाही. पण जर बुद्धीने स्वीकारलं असेल तर नुसतं हरिपाठ किंवा नुसतं कीर्तन म्हटल्याबरोबर बसल्याबरोबर आपले हात, आपले होठ, आपलं मन आणि आपली बुद्धी सतर्क होऊन त्या नामचिंतना करता समोर झाली की पाहिजे. विठाला 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 जे इंद्रियाने स्वीकारलं ते मनाने स्वीकारलं, जे बुद्धीने स्वीकारलं. आणि जर बुद्धीने स्वीकारलं असेल तो मनुष्य अतिशय दुर्लभ आहे. तो हारी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, हारी जपे तो नर दुर्लभ, हारी बुद्धि जपे तो नर दुर्लभ, हरि जपे तो नर दुर्लभ, हरि बुद्धि जपे तो नर दुर्लभ, हरि बुद्धि जपे जपे तो नर दुर्लभ, हरि बुद्धि जपे तो नर दुर्लभ, हरि बुद्धि जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ, वाचेसी सुलभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण, वाचेसी सुलभ रामकृष्ण, हरि मुखे भरा, हरि मुखे भरा भरा, हरि मुखे भरा, हरि मुखे भरा, वाचेसी सुलभ, वाचेसी सुलभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण, वाचेसी सुलभ रामकृष्ण, हरि मुखे भरा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. मला कसं पुढे सरकावं हे काही कळेनाच. पण एक महत्वाचं वाक्य सांगतो. आयुष्यामध्ये दुर्भाग्याने एखादी गोष्ट अशी घडू नये, पण घडते. मनुष्य आयुष्यभर गंध लावतो, आयुष्यभर त्याने गळ्यामध्ये माळ घातलेली असते. आमच्यासारखे लोक कीर्तन करतात, लोकांना शिकवतीलही, सगळं काही असतात,
पण ह्या सगळं करण्यामध्ये जर बुद्धी पवित्र झाली नाही, बुद्धीमध्ये दोष राहिले, तर आयुष्यभर परमार्थ करून सुद्धा तप जप साधना अनुष्ठान कोणत्याही क्षणामध्ये त्याचं स्खलन झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला लोक म्हणतात तसा तो नाही, मला माहिती तसा नाही तो. हो, तसा नाही तो, तुम्हाला त्याच्या शरीरावरून माहिती आहे. तो बोललाय माझ्याशी, हो तुम्हाला त्याच्या इंद्रियावरून माहिती आहे. अहो नाही, त्याचं मन आणि माझं मन एकच आहे. हो, मनापर्यंत गेला आहात, पण बुद्धीपर्यंत काय आहे? बुद्धीपर्यंत जर नाही गेला तर सगळ्या साधना कोणत्याही क्षणामध्ये कोलमडून पडू शकतात. याचा विस्तार सगळ्या पुराणांच्या मध्ये आहे, भागवताच्या मध्ये आहे, रामायणाच्या मध्ये आहे. तो वेळ घेऊ तेवढा आपला वेळही नाही. ते सविस्तर आणि सिस्टमॅटिक ऐकायचं असेल तर आपले कैलास महाराज इथे आहेच. सत्यम परम धीमहि, ते सत्य जे आहे ते बुद्धीने स्वीकारलं पाहिजे. नाही तर संदर्भ सांगेल, आयुष्यभर गौतमाची सेवा करून देखील हा गौतम नाही, हा इंद्रच आहे हे माहिती असून सुद्धा लग्न समारंभामध्ये 33 कोटी देवता आल्या होत्या. बापाने खरं म्हणजे मला इंद्राला द्यायला पाहिजे होतं, अशी ती अहिल्या आपल्या बापाच्या विषयी म्हणजे ब्रह्मदेवाच्या विषयी म्हणत होती. एवढा मोठा ब्रह्मदेव चांगल्या डोक्याचा, पण मला त्यांनी देवाला देण्याच्या ऐवजी गौतमाला दिलं. आता काय करावं म्हटले, आता जर कलियुगात मी असते तर आय हॅव राईट टू चूज माय लाईफ पार्टनर. मी जर आता असते तर माझ्या लाईफ पार्टनरचा निवड करण्याचा मला हक्क आहे असं मी म्हटले असते. पण काय करावं, मी ब्रह्मदेवाची कन्या असले मला हे करता येईना. आणि म्हणून ब्रह्मदेवाने सांगितलं, मनुष्य किती जरी मोठा झाला बुद्धीचा, पण त्याच्या बुद्धीचं ध्येय त्याग साधना आणि तपस्या असावा, भोग नसावा. म्हणून इंद्राचा तिरस्कार केला आणि गौतमांना दिलं. गौतमाला समर्पित झालेली पत्नी आहे. गौतमालाही वाटलं वा 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 ही मला समर्पित आहे. पण ज्या क्षणी लक्षात आलं की मला जरी समर्पित असली तरी अंतःकरणामध्ये वासना अजून तशीच आहेत. हे गौतमाचं उदाहरण नाही, ग्रस्त आश्रमामध्ये हजारो लोकांच्या जीवनामध्ये हे येतं. फक्त ह्या गोष्टी बोलण्यासारख्या नसतात, बोलायच्या नसतात, बोलून उपयोग होत नसतो. ही नीतिशास्त्र असल्यामुळे लोक बोलत नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. विठाला विठाला मी सांगतो काय, गौतमाने शाप दिला, जा अहिल्याला तू शिळा होऊन पडशील. इंद्राला शाप दिला, हजारो छिद्र पडतील तुमच्या शरीराला. पण त्या अहिल्याने स्वीकार केला आणि इंद्राने स्वीकार केला, आमचं चुकलं. चूक होऊन जर चुकलं हे जर कळालं त्याच्या जीवनामध्ये देवत्व येतं. आणि चूक होऊनही जर चूक मान्य न करता चुकीचं समर्थन केलं, हा एक एवढं काय असतं का, हे असं काही नसतं, हे असंच असतं, मग त्याच्या जीवनामध्ये देवत्व येत नाही, त्याच्या जीवनामध्ये पशुत्व येतं. या दोघांनाही स्वीकार केल्यामुळे प्रभू रामचंद्र त्यांच्या जीवनामध्ये केव्हा तरी आले आणि पायाचा स्पर्श होऊन त्या अहिल्याचाही उद्धार झाला. आणि रामाचा जन्म जेव्हा झाला 33 कोटी देवता त्यांना पाहण्याकरता आले. तिथे इंद्र पण आला होता, पण तो मी भाग्यवान म्हणायला लागला, लोकांना 2च डोळ्यातून दिसतं, माझ्या शरीराला 10,000 छिद्र झाले आहेत, मी 10,000 डोळ्यातून रामाला पाहतो. हे माझं कर्तृत्व नाही, तो गौतमाचा आशीर्वाद आहे. विठाला विठाला म्हणून त्यागी महापुरुषाने दिलेला शाप देखील प्रभूची भेट घालून देतो आणि विषासक्त माणसाने दिलेला आशीर्वाद देखील जीवन बर्बाद करतो. कोणाचा आशीर्वाद घ्यायचा आपण ठरवा. आणि म्हणून मी सांगत होतो की अहिल्या ही बुद्धी आहे आणि तिच्या समोर गौतमही आहे आणि इंद्रही आहे. कोणाचा स्वीकार करायचा हे तिने ठरवलं पाहिजे होतं. पण जेव्हा अंतःकरणातली वासना निघून गेली तेव्हा ती शुद्ध झाली आणि रामाला म्हणायला लागली, तुम्ही रावणाला मारणार आहात. एका भक्ताने विचारलं, अजून रामाचा स्वयंवर व्हायचा आहे,
तो आताच कशी उद्घोषणा केली की हे रावणाला मारणार? मला दिसतंय म्हटले त्यांच्या चेहरा मनामध्ये. मग ते म्हटले जर रामाच्याच मनातलं कळतं हे, मग तुझ्या मनात आणि त्या इंद्राच्या मनातलं कळलं नव्हतं का? ते म्हटले कळलं होतं, पण काय करू, वासना असल्यामुळे मला निवड करता आली नाही. आणि वासना निघून केली, आता रामाची निवड केली आणि रामाची निवड केली ना ती धन्य झाली. तशी तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये अंतःकरण चतुष्टयाच्या पैकी असणारी बुद्धी आहे. फक्त मनाने इंद्रियाने करण्यापेक्षा त्या बुद्धीने जर परमात्म्याचं नामचिंतन जर स्वीकारलं, तो परमात्मा आहे आणि तो माझ्या जीवनामध्ये शेवटच्या क्षणी येणार आहेत आणि मला तिकडे त्याच्या स्वरूपात मिळवणार आहे, असा विश्वासपूर्वक जर नामचिंतन केलं तर तो मनुष्य अतिशय दुर्लभ आहे. त्यामुळे हरे बुद्धे जपे तो नर दुर्लभ. पण म्हटले एवढी साधना आरंभ कुठून करायचा? आरंभ करायचा आहे वाचेसी सुलभ रामकृष्ण, या करता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. असं का? ते म्हटले वाचेसी सुलभ रामकृष्ण म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अहो म्हटले त्या हरिमुखे म्हणता म्हणता काय होईल? रामकृष्ण नामे उन्नणी साधली, 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 रामकृष्ण नामे गुणवादी साधने, तया हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. उन्मन अवस्था प्राप्त होणं हे योगाचं फल आहे. उन्मन अवस्था प्राप्त होणं हे विचाराचं फल आहे. पण ती अवस्था इथे नामानेही परिपूर्ण होणारी आहे. आपण जागतो आहोत, झोपत आहोत, समाधी करत आहोत, त्या प्रत्येक अवस्था आहे, जागृत, स्वप्न, सुषुप्ती. आणि समाधीच्या काळात जी अवस्था प्राप्त होते त्याला तुरीय अवस्था किंवा त्याला उन्मन अवस्था म्हणतात. म्हणजे मन आता राहतच नाही, ते मन पूर्णपणे रामरूप ज्या क्षणी होतं त्या क्षणी ते उन्मन होतं. मन हे राम झाले, मन हे राम झाले. आता त्या मनामध्ये कोणता विकार नसतो, कोणती वासना नसते. पूर्णपणे आता ते चित्त किंवा ते मन पूर्णपणे परमात्म्याशी एकरूप झाल्यामुळे ते नाम तिकडनं आलं की मन उन्मन होतं आणि उन्मन झालं की लगेच समाधी अवस्थेमध्ये जाते. लुब्धली नादे लागली समाधी, पुढ जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी मानुभव एकच सिद्ध साधकारे. नाचत आनंद कल्लोळी पवित्र गाणे नावडी रे. कोणाला समाधी लागते? मूढ जन नर नारी लोकारे. नामचिंतनाचा एवढा परिणाम होतो, मन उन्मन होतं आणि जेवढ्या काही सिद्धी आहे त्या सगळ्याच्या सगळ्या सिद्धी नामचिंतनाच्या द्वारे त्याच्या पायाशी लोटांगण घालतात. हरिपाठामध्ये असे कित्येक अभंग आहे. रिद्धी सिद्धी उपाधी सगळ्या प्राप्त झाल्या, फक्त नामचिंतन घडत नसेल तर या सगळ्या क्रियांना, धर्मांना, साधनांना उपाधी असं म्हटलं आहे. जवत्या परमानंदी मन नाही तोपर्यंत ह्या उपाधी आहे. आणि एकदा की ते मन तिथे गेलं, उन्मन झालं की मग बाकीच्याही गोष्टींना सार्थकता आहे. विठाला विठाला म्हणजे कसं? सासूला जेवण देते, सासऱ्याला जेवण देते, दिरेला जेवण देते, नंदाला जेवण देते, फक्त नवऱ्याला जेवण देत नाही. म्हणजे काय? जप आहे, तप आहे, क्रिया आहे, सगळं आहे. पण ज्याच्या करता सगळ्यांचं हे करायचं असं त्याला दिलं नसेल तर
पण मग ते करता करता मन परमात्म्याच्या ठिकाणी गेलं आणि परमात्म्याची जर नवऱ्याची सेवा जर केली तर इतरांची सेवा ही सार्थकता आहे. पण सगळ्यांची सेवा केली, नवऱ्याची सेवा केलेली मग काय उपयोग आहे? तसं जप तप क्रिया या सगळ्या आहेत, पण या सगळ्यांची परिणती नामचिंतनामध्ये जर झाली, सेवेत झाली, भक्तीत झाली तर सगळ्या क्रियांना अर्थ आहे. नाहीतर वायाची उपाधी दंभधर्म याप्रमाणे रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी. एवढेच नाही तर सिद्धी बुद्धी हे सगळे जे आहेत ना ते सगळेचे सगळे नामचिंतनामध्ये नामधारकाच्या ठिकाणी स्वतःहून येत असतात. सिद्धी बुद्धी धर्म हरे पाठे आले प्रपंच निवारे साधू संगे प्रपंच निवारे साधू संगे बुद्धी धर्म हरे पाठे आले प्रपंच निवारे साधू संगे प्रपंच निवारे आकाशातून पडलेलं पाणी नद्यांच्या माध्यमातून शेवटी ते समुद्राकडेच जातं आणि ते त्याचं अंतिम गंतव्य आहे. तसं वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी असेल, बुद्धी म्हणजे ज्ञान असेल आणि धर्म म्हणजे आचार धर्म असेल. अर्थ करायचाच ठरला तर बुद्धी म्हणजे उत्तर मीमांसा आणि धर्म म्हणजे पूर्व मीमांसा म्हणजे आचार धर्म आणि विचार धर्म. आणि ह्या दोन्हींचं पालन जर केलं तर सिद्धी आपोआप येतात. पण हे सगळं नाही जर केलं, फक्त भक्तीच जर केली तर हे सगळे सिद्धी बुद्धी धर्म हे हरिपाठाच्या ठिकाणी येतात. ते म्हटले आम्हाला हरिपाठ पण करणं शक्य नाही. मग एक काम करा, जो निर्वासन झालेला आहे ना, जो साक्षात्काराला पोहोचलेला आहे ना, त्यांच्या सान्निध्यामध्ये फक्त राहा. मग तुम्ही प्रपंच केला तरी चालेल, पण अशा महापुरुषांच्या सान्निध्यामध्ये एकदा जर आलात ना, तुमचं जीवन शांत होऊन जाईल. प्रपंची निवाले साधू संगे, पण तो साधू पाहिजे. आणि तो साधू आहे की नाही हे कळण्याकरता तुम्हाला पहिल्यांदा साधू व्हावं लागेल. ते म्हटले आम्हाला असं नका सांगू, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. पण कसं का असू द्या, तो साधू कसा का असेल पण सानिध्यामध्ये जर गेला ना नक्कीच परिवर्तन होईल. कारण प्रपंची निवाले साधू संगे. अहो म्हटले मग प्रपंची निवाले साधू संगे म्हणजे नेमकं काय होईल? नेमकं असं होईल, तो जर नामधारक असेल तर नामसाधना शिकविल, तो जर वेदांती असेल तर बुद्धीचा विचार शिकविल, आणि जर त्याची कर्मकांडावरती जर श्रद्धा असेल, विश्वास असेल, तर तुम्हाला आचार धर्म सांगेल. पण त्या आचार धर्माचा, नामधर्माचा किंवा विचार धर्माचा ठसा तुमच्या अंतकरणावरती असा उमठेल की त्या ठशाच्या मुळे सगळे विकार नाहीसे होतील. आणि मग मूळचाच परमात्मा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय ईशान्य नैऋत्य वायव्य आध आणि ऊर्ध्व या 10 दिशांना जो परिपूर्ण भरलेला आहे त्याची ओळख मात्र त्या नामाचा ठसा बुद्धीवरती उमटल्यानंतर, विकार नाहीसे झाल्यानंतर त्याची प्रचिती प्रतीती आणि अनुभूती येईल. ज्ञानदेवी नाम, ज्ञानदेवी नाम, ज्ञानदेवी नाम, रामकृष्ण ठसा, ज्ञानदेवी नाम, ज्ञानदेवी नाम, ज्ञानदेवी नाम, रामकृष्ण ठसा, ज्ञानदेवी नाम, ज्ञानदेवी नाम, ज्ञानदेवी नाम, रामकृष्ण ठसा, ज्ञानदेवी नाम, ज्ञानदेवी नाम, ज्ञानदेवी नाम, रामकृष्ण ठसा. देश दिशा आत्माराम, देश दिशा आत्माराम, हरि मुखे वारा, हरि मुखे वारा,
दशनेशा येणे दशनेशा राम हरि मुखे 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 मना हरि मुखे बार कुमार हरि जय जय बार कुमारी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेवी नाम रामकृष्णी ठसा तेने दस दिशा आत्माराम. जितकं विज्ञान प्रगत झालं तितकं अध्यात्म स्पष्टीकरण करायला सोपं झालं. आता इथे या मंदिराच्या प्रांगणामध्ये टीव्हीला जितके काही चॅनल्स आहेत ते सगळेचे सगळे चॅनल्स, त्याचे स्पंदन, त्याच्या वेव्ज ह्या मंदिरामध्ये आहेत. मग दिसत का नाही आम्हाला? कारण त्या सगळ्या चॅनल्सच्या वेव्ज, ते तरंग जे आहेत, इथे दिसण्याकरता पहिल्यांदा टीव्ही लागेल. तसं परमात्मा सगळीकडेच आहे हे दिसण्याकरता बुद्धिरूपी टीव्ही लागेल. पण नुसती टीव्ही असून जमत नाही, त्याला डिश अँटिना लागेल, तरच दिसेल ना. तसं हरिनामाचा डिश अँटिना बुद्धिरूपी टीव्ही वरती लागल्यानंतर किती चॅनल दिसतील? किती चॅनल नाही, तुम्ही जिकडे पाहाल तिकडे तो परमात्मा दिसायला लागेल. मग पूर्वेकडे पाहिल्यानंतर पूर्वेकडे पण, ऐक नाही, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आध आणि वृद्ध सगळीकडेच तो दिसेल. तो मग तो अगोदर नव्हता का? होता तिथे. मग काय? टीव्ही नव्हती? नाही, आमच्याकडे टीव्ही होती. मग अँटिना नसेल, तो डिश नसेल? नाही, डिश पण होता. मग लाईट नसेल? लाईट पण लागते ना. लाईट म्हणजे कोणता तरी महापुरुषाचं सानिध्य जर नसेल तर तिथे टीव्ही असू द्या, डिश अँटिना असू द्या, पण सप्लाय नसेल तर गुरुविना अनुभव द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान. नाही म्हटलं मी करेल ना तसं, द्वैताचं बंधन लागेल तिथे.
पण द्वैताचं बंधन न बाधिजे असं व्हायचं असेल तर कोणत्या तरी महापुरुषांचा सहवासामध्ये दीक्षा घेतली पाहिजे, गळ्यामध्ये माळ घेतली पाहिजे, नामचिंतनाचं अनुष्ठान केलं पाहिजे आणि मग त्याला जिकडे तिकडे परमात्म्याची अनुभूती ज्या क्षणी येईल ना त्या क्षणी हरिपाठाच्या नेमाप्रमाणे तो सर्वात मोठा शुद्ध भाव आहे. सांगा बरं चरण आता. तो परमात्मा सगळीकडे दिसायला लागणार. सर्व घटी राम नाही, तो परमात्मा सगळीकडे दिसायला लागेल, तो शुद्ध भाव. बालेवाडीत मी कशाला सोपं सांगा, अवघड कशाला सांगतो. आणि तो शुद्ध भाव आहे आणि तो शुद्ध भाव येण्याकरता पहिल्यांदा हरिमुखे म्हणा आणि तो भाव आला की मग भक्ती होईल, भक्ती झाली की मुक्ती होईल आणि मग मुक्ती मिळाल्यानंतर ज्याच्यासाठी मुक्ती मिळाली तो सगळीकडे दिसायला लागेल आणि सगळीकडे दिसायला लागणं हाच खरा शुद्ध भाव आहे हरिपाठाच्या म्हणण्याप्रमाणे. आणि स महात्मा सुदुर्लभ, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. तो महात्माच अत्यंत दुर्लभ आहे म्हणून तर सांगितलं हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. म्हणजे हरिपाठामध्ये दुर्लभ शब्द अनेकदा आलेले आहेत. सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ आणि हरिबुद्धी जपे तो नर. आता आणखी किती वेळेस दुर्लभ शब्द आलेला आहे तो तुमचं तुम्ही पहा आणि सांगितल्यानंतर आढळल्यानंतर मला आणून द्या म्हणजे पुन्हा मी सांगेल. हा होमवर्क तुमच्यासाठी तिथे देतो. आणि या अभंगावरती किती जरी बोललं, किती विस्तार केला तरी तो कमीच आहे. म्हणून अतिशय ह्या अभंगातले शब्द हे सूत्राचेही सूत्र आहे. अल्पक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः. अशाप्रमाणे हे अत्यंत सूत्रमय हरिपाठाची भाषा आहे. त्याचा विस्तार पाहायचा असेल तर ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 आणि गाथा पाहिल्यानंतर हे सूत्र कसे आहे हे कळतील. आणि नुसतं कळून उपयोग नाही, त्याचा आमच्या जीवनामध्ये उपयोग व्हावा आणि सगळीकडे परमात्मा आहे अशी प्रतीती यावी याकरता विनम्र भावानं संत वाङ्मयाच्या विषयी बोलताना प्रामाणिकपणा ठेवून बोलावं की हे संत वाङ्मय हे केवळ विनोदाकरता नाही, संत वाङ्मय मनोरंजनाकरता नाही, मनोरंजन करण्याकरता किती साधनं आहेत. एवढे साधनं असताना आपल्याला एवढा दुर्लभ आणि दुर्मिळ वेळ प्राप्त झालेला आहे. चांगदेव 65 मध्ये असं म्हटलेलं आहे, जसं आपलं मुख पाहण्याकरता आरसा असावा लागतो तसं अंतरंग जीवन पाहण्याकरता संतांचे वाङ्मय आहे. तैशा परिल जो इया दर्पण करील ओविया तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. ते आत्मदर्शन या हरिपाठाच्या माध्यमातून तुमच्या कृपेने मलाही भगवंताच्या कृपेने सगळ्यांच्या जीवनामध्ये यावं अशी प्रार्थना करतो. मी जे काही कीर्तन केलं हे कीर्तन तुम्हाला सांगावं म्हणून अजिबात नाही, कारण तुमची योग्यता खूप मोठी आहे. फक्त हरिपाठ माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून एकच सांगेल की तुमचं प्रेम माझ्यावरती व्हावं ह्याकरता मी बोललो आहे. कैसेने तरी आम्हा वरीवो, हे कसं ना कोणत्या माध्यमातून ते तुमचं प्रेम माझ्यावरती व्हावं आणि त्या प्रेमाच्या पोटी मी तुमच्या परमात्म दर्शनाला योग्य व्हावा ह्याकरता बोललेला आहे. तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी. या ठिकाणी सगळे आमचे गुरुवरी आहेत. खरं म्हणजे त्यांच्या पायाजवळ बसून मी त्यांचं ऐकायला पाहिजे, परंतु त्यांच्या समोर बोलण्याचा योग आला आहे. त्यांना वाटलं पाहिजे की ज्या झाडाला मी पाणी घातलं त्याचे फळं कसे झाले असतील, आंबट नाही ना, तुरट नाही ना, खारट नाही ना. आता ते कसे असतील, त्यांनी खाल्ले असतील ते म्हणतील नाही की गोड आहे की काय आहे, सूचना मला मिळतीलच त्या. पण असो, झालेली सेवा ही माझी वाक्सरिता तुमच्या अंतःकरणामध्ये असणारा परमात्मा प्रभू रामचंद्र पांडुरंग परमात्मा, त्या तुमच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या त्या परमात्म्याला अभिषेक करण्याकरता मी या हरिपाठाच्या माध्यमातून माझी वाक्सरिता तुमच्या अंतःकरणामध्ये प्रलंबित आणि प्रवाहित केली आणि यथामती यथा अवकाशामध्ये त्या अंतरात्म्याला अभिषिक्त करण्याचा प्रयत्न केला आणि तो अभिषेक करून त्याचा प्रसाद घेण्याकरता काही काळ थांबावं लागतं. म्हणून या ठिकाणी मी थांबतो.
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलेले कुरे वेडे वाकुळे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही जिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुना क्षमा अपराध महाराज तुम्ही जिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया क्षमा अपराध महाराज तुम्ही जिद्ध ज्ञानदेव तुका